तर नमस्कार मित्रांनो, आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळ-सकाळ उठून माझ्या मम्मीने मला दातं घासत-घासत मला म्हणली, की जाऊन पाण्याची घागर आण. तर मी पाण्याची घागर घेऊन घराकडे जात आहे मित्रांनो. तर घागर ठेवल्या-ठेवल्या आपल्याला पप्पाचा फोन आला, तर आपण पोते घेऊन निघालेलो आहे राशन आणायला. मित्रांनो जाता-जाता हे बघा 2 फॉलोअर्स आपले गवसले. हे बघा किती सैतुक्यासाठी येडे आहेत हे बघा. हे सैतुक तोडा आहेत हे बघा. तर मित्रांनो राशन ठेवून मी आता आलेलो आहे जवकोटला गोविंदच्या रूमला. तर हे पहा गोविंदची रूम. तर आता जाणार आहे आम्ही गोविंदचा डब्बा आणण्यासाठी. तर चला मित्रांनो जाऊया गोविंदचा डब्बा आणण्यासाठी. हे पहा आपले जीके भाऊ किती खुश आहेत. तर आम्ही जात आहे जीके सोबत डब्बा आणायला त्याचा. तर आपण जीकेचा डब्बा ठेवून जात आहे अनमोल ज्यूस सेंटरला ज्यूस पिण्यासाठी. तर आपण आलेलो आहे अनमोल ज्यूस सेंटरला. ज्यूस येत राहील मित्रांनो, पण आपल्या जीके भाऊचे एक्सप्रेशन बघा मित्रांनो. तर ज्यूस पिऊन जात असताना माझे लक्ष बॅनरकडे गेले, की आपल्या जळकोट तालुक्यामधला बालाजीचा सप्ताह 18 तारखेपासून चालू होणार होता. तर आम्ही हे कळताच लगेच आम्ही निघालो दर्शनासाठी. तर आम्ही निघालेलो आहे बालाजी मंदिराच्या दर्शनासाठी. तर आम्ही पोहोचतात काय मित्रांनो बघत आहे, की 18 तारखेची तयारी चालू आहे. तर बघू शकता तुम्ही टेंट घालत आहेत. तर मित्रांनो फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता की मंदिराला खूप सजवलं गेलेलं आहे. तर आणि काही कामं राहिलेली आहेत मित्रांनो, तर तुम्ही हे पाहू शकता. तर मित्रांनो आपण मंदिराचे काही शूट पण घेतलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथं संपलेला आहे. तर भेटूया तिसऱ्या ब्लॉगमध्ये.